नंबर 1 हा नंबर 1च असतो। नंबर 2 ला काही किंमत नसते। आर पाटील यांच्या जुन्या भाषणाचा संदर्भ देत रवींद्र चव्हाण यांनी नाव न घेता एकनाथ शिंदेंना चिमटा काढला। जो भी है देवा भाऊ ही है असंही रवींद्र चव्हाण म्हणाले। त्यांनी असं म्हटलं, सभागृहात असं म्हटलं की बाबांनो, तुम्हाला म्हणून सांगतो की नंबर 1 हा नंबर 1च असतो। नंबर 2 ला काही किंमत नसते असं त्यांनी म्हटलं। मी देवासोबत नाही, त्याने एकच गोष्ट लक्षात घ्या, जो भी कुछ है देवा भाऊ ही है। तर 2 नंबरवाल्यांना निवडून दिलं तर हे चोपडा शहर भकास होईल असं मंगेश चव्हाण यांनी म्हटलंय। शिंदेच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्यावर मंगेश चव्हाणांनी निशाणा साधलाय। भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात आमदार मंगेश चव्हाण यांनी हे वक्तव्य केले। चोपडा नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदेची शिवसेना आमने सामने आहेत। 2 तारखेला 2 नंबरच्या आमच्या उमेदवार सातारला मत द्यायचं, हा 2 नंबर चॉईस करायचा का 2 नंबर धंदेवाल्याचा 2 नंबर चॉईस करायचा। सातारला 2 अनुक्रमांकावर जर तुम्ही निवडून दिलं तर हे शहर 1 नंबर आल्याशिवाय राहणार नाही। आणि जे 2 नंबरचे धंदे करतात, जर त्यांना तुम्ही निवडून दिलं, त्यांना 1 नंबरला आणलं तर या शहराचा भकास झाल्याशिवाय पुढच्या काळात राहणार नाही। तर भाजप पूर्णपणे बाटलेला पक्ष आहे। जिकडे तिकडे फोडाफोडी सुरू आहे असं मंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलंय। अजित पवारांचे नेते आहेत माणिकराव कोकाटे आणि त्यांनी महायुतीतीलच भाजपवर निशाणा साधलाय। भाजपचं आयुष्य फोडाफोडीत चाललंय। कोकाटेंच्या या वक्तव्यानं आता वादाची शक्यता आहे। खरं म्हणजे मी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत असताना महाराष्ट्रामध्ये लढाया फक्त आपसापसामध्येच आहे, म्हणजे युतीमध्येच जास्त लढाया। निवडणूक संघर्ष हा युतीमध्येच आहे। विरोधी पक्ष तर कुठेच काही दिसत नाही। आपल्याकडे थोडासा उभाटा दिसतो, तोही बाटलेला आहे। आणि बीजेपी तर पूर्णपणे बाटलेली आहे। बीजेपीचं काहीच राहिलं नाही। इकडून फोड तिकडे फोड, इकडून फोड तिकडे, फोडाफोडीमध्ये त्यांचं आयुष्य चाललं। तर मराठी मुस्लिम ख्रिश्चनांनाही वाटतंय मुंबई शिवसेनेच्या हातात हवी। कांदिवलीतील मालवणी महोत्सवात उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केले। किती चोरी कराल, पक्षचिन्ह चोराल, पण निष्ठावान आमच्याकडेच असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। हा तर आपला बालेकिल्ला आहे ना, याच्यावरती भगवानाचा आणखी दुसरं कुठलं फडकं फडकूच शकत नाही। फडकवण्याचा प्रयत्न करून बघा। म्हणजे मराठी तर आहेच, पण ज्याने आपल्या सरकारचा तो काळ अनुभवलेला आहे, विशेषतः कोरोनाचा काळ अनुभवलेला आहे, ते सगळे अमराठी सुद्धा, अगदी मुसलमान सुद्धा आणि ख्रिश्चन सुद्धा हे सांगते की उद्धवजी इकडे आपल्या शिवसेनेच्या हातातच ही मुंबई पाहिजे। आणि अशा या आमच्या मुंबईकरांच्या प्रेमामध्ये हे जर का कुठे मिठाचा खडा टाकणार असतील तर त्यांना तांदळातल्या खड्यासारखं बाजूला टाकण्याचं काम हा मुंबईकर केल्याशिवाय राहणार नाही। मगाशी ज्याचा मी उल्लेख केला की संपूर्ण खाण्याचे पदार्थ तिकडे असूनही गर्दी इकडे, हे आपलं प्रेम आहे। हे प्रेम कोणी चोरू शकतच नाही। पक्ष चोरू शकतं, नाव निशाणी अवधूत, तुम्ही जे गाणं आता म्हणताय ते गाणं सुद्धा चोरलंय त्यांनी। काय किती चोराल तुम्ही, पण ही माणसं आणि माझ्यावरती प्रेम करणारी, शिवसेनेवरती बाळासाहेबांवरती प्रेम करणारी, त्यांच्यावरती श्रद्धा निष्ठा असणारी ही जी मराठी असेल, मराठी मन आहेत, ती नाही चोरली जाऊ शकत। तर भाजपसाठी राष्ट्र प्रथम नाही तर भ्रष्ट प्रथम आणि मुस्लिम खतम अशी टीका उत्तम जानकर यांनी केली आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकर यांनी भाजपवर निशाणा साधलाय। भाजपनं सोलापूर जिल्ह्यात 300 कोटी वाटपासाठी आणले असा आरोप सुद्धा उत्तम जानकर यांनी केलाय। मी जवळजवळ 30-32 वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलेलं आहे। त्यावेळी राष्ट्रप्रथम, आता ती स्लोगन थोडी बदललेली आहे, भ्रष्ट प्रथम। आणि या निवडणुकीमध्ये तर मुस्लिम खतम ही नवीन घोषणा ह्यांनी काढलेली आहे।
प्रत्येक नगरपालिकेसाठी म्हणजे 12 नगरपालिकेसाठी यांनी जवळजवळ 300 कोटीची तरतूद प्रत्येक नगरपालिकेला 25 कोटी रुपये दिलेले आहेत वाटण्यासाठी.